प्रभाग क्रमांक 16चे आपला माणूस म्हणून ओळखणारे नगरसेवक मारुती आबा तुपे अतिशय कठीण परिस्थिती या इरिगेशनच्या कॅनेलची झालेली असताना इथं मच्छरचा डासांचा जो मोठ्या प्रमाणात रोगराई वाचवण्याकरता आबांनी जे मनाव घेऊन या इरिगेशनच्या कॅनेलचे जे फुलं आणि जे कचरा साफ करण्याचं जे ध्येय आज चालू केलं आहे, मला आबांना एक विचारायचं आहे. आबा, नागरिकांची समस्या आणि पहिल्यापासून आपल्याला मोठा अनुभव आहे. निवडणूक झाल्यानंतर ज्यावेळेला या भागातील नागरिकांनी माझ्याकडे तक्रार केली की फार डास होतात आणि जलपर्णीसुद्धा वाढलेली आहे. हे सगळं करत असताना लक्ष्मी कोणी मच्छाले असतील, त्यांचे सगळे मित्रपरिवार असेल, नरेंद्र सावंत असेल, यांनी ज्यावेळेला तक्रारी केली त्यावेळेला सुरुवातीला मी फवारणी केली. फवारणी करूनसुद्धा काही त्यातून निष्फळ न झाल्यामुळं धुराचीसुद्धा फवारणी केली. पण हे डास कशामुळं होतात हे जर आम्ही मूळ शोधण्याचा प्रयत्न केला तर लक्षात आलं की जलपर्णी या ठिकाणी भरपूर प्रमाणात आहे. मग कालच संबंधित अधिकाऱ्यांना या ठिकाणी आम्ही व्हिजिट केली आणि पुणे महानगरपालिकेचे दिघे साहेबांनासुद्धा भेटलो. दिघे साहेबांनी आम्हाला त्यावेळेला सांगितलं की तुम्ही संदीप कदम साहेबांना भेटा. व्हेकल डेपो ते त्यांच्याकडे आहे. मग व्हेकल डेपोचे कदम साहेबांना फोन केला. त्यांना म्हणलं की आम्हाला या ठिकाणी फॉकलंडची गरज आहे आणि मग त्यांनी JCP आणि फॉकलंड या ठिकाणी पाठवला. या ठिकाणी आपले मुकदमसुद्धा येत आहेत. 2 दिवस मी त्या मुकदम पारवे यांच्या संपर्कात होतो. किंवा 3-4 दिवस झालं की इथं असं परिस्थितीने जलपर्णी झाली आणि जलपर्णीचं काम आता या ठिकाणी सुरू झालं आहे. एवढंच न करता हा जर आपण रोड पाहिला असेल, म्हणजे तुम्ही जर 4-5 दिवसापूर्वी इथली जर परिस्थिती पाहिली असेल तर इथं हे सगळं फुल भरलेलं होतं. जायला यायला रोडसुद्धा दिसत नव्हता. पण मी परवा दिवशी संबंधित अधिकाऱ्यांना घेऊन हे दाखवलं का 2 JCP या ठिकाणी काम करत होते. आजसुद्धा या ठिकाणी JCP रोड प्लेन करायचे. तुम्ही जर पुढे जाऊन आता परिस्थिती पाहिली होती की इथून काहीच दिसत नव्हतं, म्हणजे पायवाटसुद्धा नव्हती की ह्या लोकांना जायला यायला आपल्याला कमीत कमी 2 व्हीलरसुद्धा या ठिकाणी जाव्यात. म्हणून आपण हे काम सुरू केलं. जलपर्णीचं एक काम या ठिकाणी सुरू केलं आहे. हे करत असताना भविष्य काळामध्ये आपल्या डोक्यात विषय असं की हा जर रोड डांबरीकरण झाला, पलीकडे जसा डांबरीकरण रोड आहे ते जे ट्रॉफिक जाम होती आणि ती ट्रॉफिक जाम न होता पर्यायी रोडची व्यवस्था, म्हणजे मी निवडून आल्यानंतर ठरवलं की पर्यायी रोड करायचे. मी 3 ठिकाणी ही व्यवस्था केली. लक्ष्मी कॉलनीपासून तर मार्केटकडे जाणारा जो पूल आहे कॅनल DP रोड, त्या कॅनलचं सुद्धा अवस्था मला ह्यांनी सगळ्यांनी सांगितलं. त्यावेळेला तुम्ही जर पाहिला असेल तो बी 2 व्हीलरवर जाण्यासाठी मार्ग झाला आहे. आबा, तुम्हाला त्याकरताच आपला माणूस जनतेने बहुमोल मतांनी निवडून दिलं आहे आणि यापुढे बी काळेपडे जसं क्लीन सिटी केली तसं या तुमच्या प्रभागामध्ये आमची इच्छा आहे, नागरिकांची इच्छा आहे की हे बी क्लीन सिटी करून दाखवण्याचं ध्येय तुम्ही ठेवावं. मी नागरिकांना एकच सांगितलं आहे, तुम्ही माझी त्या ठिकाणची जर कामं पाहिली असेल 60 कोटीची कामं मी 17 प्रकल्प केले. हा भाग नवीन जोडला. ह्या भागामध्ये मी एवढं काम करेल की पुढच्या वेळेला तुम्ही सांगा पाहिजे हा बा इकडं प्रचाराला येऊ नका, आम्ही सगळे आहोत. आणि त्या कामाला